श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी अगदी मनापासून आपल्या या चॅनलवर स्वागत करते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 28 ऑक्टोबरला असणाऱ्या खंडग्रास चंद्रग्रहणाबद्दल संपूर्ण माहितीही सांगणार आहे. हे ग्रहण भारतामध्ये दिसणार आहे की नाही, त्यासोबतच वेद कधी लागतात आणि या ग्रहणाचे जे नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत की नाही, आणि त्यासोबतच हे नियम कोणी पाळायचे आहेत आणि या ग्रहण काळामध्ये आपल्याला कोणती मंत्रसाधनाही करायची आहे, याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि त्यासोबतच कोणत्या राशीला या चंद्रग्रहणाचा कसा परिणाम होणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला आज सांगणार आहे. ग्रहण काळामध्ये काय करावं आणि काय करू नये हे सुद्धा आज आपण बघणार आहोत. चला तर आता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल आयकॉन बटन हे सुद्धा प्रेस करायला विसरू नका. खंडग्रास ग्रहण हे शनिवारी 28 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मध्यरात्री असणार आहे. या ग्रहणाचा जो काही स्पर्शकाळ आहे तो सुरू होणार आहे 29 तारखेला रात्री 1:05 आणि ग्रहण मध्य असणार आहे रात्री 1:44 या खंडग्रास चंद्रग्रहणाचा मोक्ष असणार आहे रात्री 2:23 आणि ग्रहण पर्वकाल हा 1 तास 18 मिनिटांचा आहे. म्हणजे हे ग्रहण तब्बल 1 तास आणि 18 मिनिटांचं असणार आहे. म्हणजेच तुमच्या लक्षात आलंच असेल की हे जे चंद्रग्रहण आहे ते 28 तारखेला मध्यरात्री सुरू होणार आहे. तर मध्यरात्री ते 1:05 सुरू होईल आणि 2:23 ग्रहण हे संपेल. 28 तारखेला कोजागिरी पौर्णिमासुद्धा आहे आणि हे जे ग्रहण आहे ते आपल्या संपूर्ण भारतामध्ये दिसणार आहे. आणि भारतासह इतर प्रदेश म्हणजेच आशिया, ऑस्ट्रेलिया, रशिया, संपूर्ण युरोप, संपूर्ण आफ्रिका या खंडांमध्ये हे चंद्रग्रहण दिसणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण हे संपूर्ण भारतामध्ये दिसणार आहे. त्यामुळे या ग्रहणाचे जे काही नियम आहेत, ग्रहणवेदाचे जे नियम आहेत ते आपल्याला सगळ्यांना पाळायचे आहेत. या ग्रहणाचा पुण्यकाल आहे तो म्हणजे ग्रहण स्पर्शापासून तर ग्रहण मोक्षापर्यंत हा पुण्यकाल असणार आहे. आणि ग्रहणाचे वेध हे केव्हा असणार आहे, तर हे ग्रहण रात्रीच्या 3ऱ्या प्रहरामध्ये असल्याने 3 प्रहर आधी म्हणजेच शनिवारी 28 ऑक्टोबरला दुपारी 3:14 आपल्याला ग्रहणाचे वेध हे पाळायचे आहेत. म्हणजेच 28 ऑक्टोबरला शनिवारी दुपारी 3:14 ग्रहणाचे वेध हे सुरू होणार आहेत आणि तेव्हापासूनच आपल्याला ग्रहणाचे वेध हे पाळायचे आहेत. पण ज्या काही गर्भवती स्त्रिया आहेत, गर्भवती महिला आहेत आणि तसंच वृद्ध, अशक्त, आजारी व्यक्ती आहेत आणि लहान मुलं, बालमुलं आहेत, त्यांनी या ग्रहणाचे वेध हे शनिवारी संध्याकाळी 7:41 पाळायचे आहेत. ग्रहणवेध काळामध्ये भोजन हे करू नये. त्या काळात स्नान, जप, देवपूजा, श्राद्ध इत्यादी हे करता येतात. तसंच पाणी पिणे, झोपणे, मलमूत्र विसर्ग करणे हे जे काही नैसर्गिक क्रिया आहेत त्या आपल्याला करता येतील. ग्रहण पर्व काळामध्ये आपल्याला पाणी पिणे, झोपणे, मलमूत्र विसर्ग करणे ही जी काही कामं आहेत ती करायची नाहीत. आणि हा ग्रहण पर्व काळ सुरू होणार आहे 28 ऑक्टोबरच्या मध्यरात्री म्हणजेच 29 तारखेच्या पहाटे 1:05 सुरू होईल आणि 2:23 असेल. आणि 2:23 आपल्याला पाणी पिणे, झोपणे, मलमूत्र विसर्ग करणे ही कामं जी आहेत ती 1:05 तर 2:23 करायची नाही आहेत. या ग्रहण काळामध्ये गर्भवती स्त्रियांनी विशेष अशी काळजी घ्यायची असते. तर ती कोणती, तर जेव्हापासून ग्रहणाचे वेध हे सुरू होतात तेव्हापासून गर्भवती स्त्रियांनी कोणतीही वस्तू चिरू नये, कोणतीही वस्तू कापू नये, त्याचप्रमाणे कोणतीही वस्तू ही शिवूसुद्धा नये आणि भोजनसुद्धा करू नये. आणि ग्रहणाचे वेध हे सुरू होणार आहेत शनिवारी दुपारी 3:14 तर तेव्हापासून हे ग्रहणाचे वेध गर्भवती स्त्रियांना विशेष करून पाळायचे आहेत. ग्रहण काळामध्ये आपण काय करू शकतो, तर ग्रहण स्पर्श होताच आपल्याला स्नान हे करायचं आहे आणि ग्रहण जेव्हा संपेल तेव्हासुद्धा आपल्याला शक्य झालं तर स्नान हे करायचे आहे. ग्रहण पर्व कालामध्ये आपण देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, हवन, दानधर्म हे सुद्धा करू शकतो. आता आपण स्वामी सेवेकरी असल्यामुळे आपण या ग्रहण काळामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करू शकतो. त्याचप्रमाणे या ग्रहण कालामध्ये आपण गुरुचरित्रातला 14वा तसंच 18वा अध्यायसुद्धा वाचू शकतो. संक्षिप्त भागवत जे आहे ते सुद्धा वाचू शकतो. स्वामी चरित्र सारामृत हे सुद्धा आपण वाचू शकतो.
तसंच व्यंकटेश स्तोत्राचे सुद्धा पठण आपण या ग्रहण कालामध्ये करू शकतो। हे जर काही नाही शक्य झालं तर निदान आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सुद्धा जप या ग्रहण कालामध्ये करू शकतो। तसंच आपण या ग्रहण काळामध्ये गायत्री मंत्राचा सुद्धा जप हा करू शकतो। ग्रहण काळामध्ये नामस्मरण करणं आणि स्तोत्रमंत्र पठण करणं हे चालत असते। ग्रहण काळात आपण जे काही देवाचे नामस्मरण करतो त्याचे आपल्याला अनंत पटीने फळ हे मिळत असते। हे ग्रहणाचे वेध जेव्हा लागणार आहे तेव्हाच आपल्याला दुपारी आपल्या जे काही अन्नपदार्थ आहेत त्या सर्वांमध्ये तुळशीपत्र हे टाकायचे आहे। त्याचप्रमाणे आपले जे पाणी आहे ते त्यामध्ये सुद्धा आपल्याला तुळशीपत्र टाकायचं आहे। तसंच आपल्या देवघरामध्ये सुद्धा आपल्याला एक तुळशीपत्र हे ठेवायचं आहे आणि अन्नपदार्थांमध्ये तुळशीपत्र टाकून ते आपल्याला झाकून ठेवायचे आहे। ग्रहण पर्व काळ जो काही आहे त्यामध्ये आपल्याला झोपणं, मलमूत्र विसर्ग करणं, त्यासोबत भोजन करणं आणि स्नान करणं हे टाळायचं आहे आणि यावेळेसच आपल्याला ब्रह्मचर्याचे सुद्धा पालन करायचे आहे। ग्रहण मोक्ष झाल्यानंतर आपल्याला शक्य झालं तर स्नान हे करायचं आहे। आता आपण बघूया या ग्रहणाचे राशी परत्वे फळ हे काय आहे। या ग्रहणाचा शुभ परिणाम हा मिथुन, कर्क, वृश्चिक आणि कुंभ या राशींना होणार आहे। तर सिंह, तुला, धनु, मीन या राशींना या ग्रहणाचे मिश्र फळ हे मिळणार आहे आणि त्याचबरोबर मेष, वृषभ, कन्या आणि मकर या राशींना अनिष्ट फल या ग्रहणाचे मिळणार आहे। ज्या राशींना या ग्रहणाचे अनिष्ट फल हे मिळणार आहे त्या राशींनी तसंच गर्भवती स्त्रियांनी हे चंद्रग्रहण पाहू नये। गर्भवती महिला आणि मेष, वृषभ, कन्या आणि मकर यापैकी तुमची जर रास असेल तर तुम्ही हे ग्रहण बघू नका। त्याचप्रमाणे 28 ऑक्टोबरला शनिवारी कोजागिरी पौर्णिमा ही सुद्धा आहे आणि त्याच दिवशी चंद्रग्रहण हे सुद्धा आहे। तर या दिवशी रात्री आपल्याला कोजागिरी पौर्णिमेचे जे आपण पूजन करतो ते करायचे आहे। या दिवशी रात्रीच्या वेळी लक्ष्मी आणि इंद्राचे पूजन करून दूधसाखरेचा नैवेद्य हा आपल्याला दाखवता येईल। मात्र प्रसाद म्हणून केवळ एक पळीभर किंवा एक चमचाभर दूधच आपल्याला प्राशन करायचे आहे आणि जे राहिलेले दूध आहे ते दुसऱ्या दिवशी आपल्याला प्राशन करायचे आहे। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री जो काही आपण दुधाचा नैवेद्य दाखवणार आहोत त्यातले फक्त आपल्याला एक चमचाभर दूधच हे त्या दिवशी रात्री प्यायचे आहे आणि जे राहिलेले दूध आहे ते आपल्याला दुसऱ्या दिवशी प्यायचे आहे। या दुधामध्ये सुद्धा आपल्याला तुळशीपत्र हे टाकायचे आहे। तर याप्रमाणे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये चंद्रग्रहणाबद्दलची जी काही संपूर्ण माहिती आहे, ग्रहणाचे वेध केव्हा लागणार आहे आणि या ग्रहण काळामध्ये आपल्याला काय करायचे आहे आणि कोणते नियम आपल्याला पाळायचे आहे आणि ग्रहण पर्व काळामध्ये आपल्याला कोणत्या मंत्रांचा जप हा करायचा आहे, कोणते स्तोत्र हे पठण करायचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिली आहे। ज्या राशींना या चंद्रग्रहणाचे शुभ परिणाम मिळणार आहेत त्यांनी हे चंद्रग्रहण बघितले तरी चालेल, पण ज्या गर्भवती स्त्रिया आहेत तसंच ज्या राशींना या ग्रहणाचे अनिष्ट परिणाम मिळणार आहेत त्यांनी हे चंद्रग्रहण कटाक्षाने बघण्याचे टाळावे। आणि आता या छोट्याशा माहितीसोबत आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। व्हिडिओत दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।